आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात चेतन चौधरीच्या दुकानातील कामगार नीरज कुमार झाला माफीचा साक्षीदार. पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यास सुरुवात. मवियाच्या बैठकीला 60 पैकी 23 आमदारांची दांडी. मविया नेत्यांमध्ये एकी दिसत नसल्याची बैठकीत उद्धव ठाकरेंची खंत. पावसाळी अधिवेशनाआधी लोकसभा अध्यक्ष ऑपरेशन टायगरवर निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. मशाल चिन्हावर निवडून आल्यानं खासदार ठाकरेंचे शिवसेना युबीटीचा दावा. जिल्हा बँक निवडणुकीसाठी नवी समीकरणं. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे महायुतीसोबत. मविया पॅनलऐवजी दानवेंची महायुतीच्या पॅनलला पसंती. हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या. पाण्याची बॉटल विकत घेणं बंधनकारक करू नये. तुकाराम मुंढे यांचे स्पष्ट निर्देश. नियम मोडल्यास कारवाईचा इशारा. पावसाळी अधिवेशनाआधी लोकसभा अध्यक्ष ऑपरेशन टायगरवर निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. दोन देशांमध्ये एकाच वेळी भूकंप. व्हेनेझुएलात सलग 2 शक्तिशाली भूकंप. जपानही भूकंपानं हादरलं. व्हेनेझुएलामध्ये 10,000 नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे नसरापूर प्रकरणाची. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज फैसला होणार आहे. अवघ्या पावणे 2 महिन्यामध्ये खटल्याची सुनावणी ही पूर्ण झाली आहे. त्यामुळे नराधमाला काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची. लोहगड किल्ल्यावरच्या केतन अग्रवाल प्रकरणामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. केतनच्या हत्येचा कट रचणाऱ्या सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीच्या अडचणी आता वाढणार आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांना एक माफीचा साक्षीदार मिळालाय आणि या संदर्भातल्या आणखी तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी बातमी ती म्हणजे भूकंपासंदर्भातली. 2 देशांमध्ये एकाच वेळी भूकंप झालाय. व्हेनेझुएलामध्ये सलग 2 शक्तिशाली भूकंप झाले तर जपान सुद्धा भूकंपानं हादरलं. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. तर या बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा जोडले जाणार आहोत. आणखी सविस्तर तपशील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची आजची घडामोड असणार आहे ती म्हणजे नसरापूर हत्या आणि अत्याचार प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. तेव्हा या संपूर्ण घडामोडीवर आपलं लक्ष आहे आणि आमचे प्रतिनिधी पुण्यामधून निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेत. आपण निलेशकडून आणखी तपशील या संदर्भातले जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मवियाच्या बैठकीमध्ये 23 आमदारांची दांडी पाहायला मिळाली. त्यामुळे मविया एकत्रित नाही का हे चित्र सगळं नेमकं पुढे कसं जात आहे हे पाहायचं. आणि या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझे सहकारी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले. स्वप्नीलकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया. जिल्हा बँक निवडणुकीमध्ये अंबादास दानवे महायुतीसोबत आहेत. तेव्हा हे आगामी राजकारणाचे काही वेगळे संकेत आहेत का या संदर्भात आणखी चर्चा करूया. संभाजीनगरमधून माझे सहकारी विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेलेत. विशालकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊ. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सध्याचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजतंय. देशभर ज्याची चर्चा सुरू आहे ते म्हणजे केतन अग्रवाल हत्या प्रकरण. या संदर्भातल्या काय नेमक्या आणखी अपडेट्स आहेत यावर चर्चा करूया. आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत. आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया मोठ्या बातमीनं. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. आजच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या अत्याचार खटल्याबाबत आज निर्णय येणार आहे. जलद गती सुनावणीचा हा ऐतिहासिक खटला आहे. नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. अत्यंत निर्घृणपणे तिचा खून करण्यात आल्याची संतापजनक ही घटना घडली होती. राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया यावर उमटल्या होत्या. या प्रकरणातल्या खटल्याचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणे 2 महिन्यामध्ये या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. पोलिसांनी 16 दिवसामध्ये 1200 पानी दोषारोपपत्र दाखल केलं आणि 55 साक्षीदार
DNA, CCTV आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या न्यायालयीन इतिहासातली ही सर्वात जलद गतीनं सुनावणी झालेल्या खटल्यांपैकी एक महत्त्वाचा खटला ठरणार आहे. त्यामुळे न्यायालय आरोपीला आता काय शिक्षा सुनावतं याकडे राज्यासह देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आज या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आपण थेट जाऊया निलेशकडे. निलेश, आज हा ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागणार आहे. खरं तर ऐतिहासिक यासाठी कारण सगळ्यात जलद गतीनं हा निकाल आज पुढे येण्याची शक्यता आहे. हा एकतर सगळ्यात महत्त्वाचं काय या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत आणि आज किती वाजता सगळा हा निकाल लागणार आहे, किती वाजताच्या पुढे सगळ्या घडामोडी घडतील? अनुपमा, ज्या न्यायालयामध्ये हा निकाल येणार आहे 11 वाजता हा निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. मी शिवाजीनगर न्यायालयाच्याच बाहेर आहे. खरं तर 10:30 वाजता या निकालाची सुरुवात होईल. 11 वाजता न्यायाधीशांकडून संपूर्ण 1200 पानांचा जो आरोपपत्र दाखल केलेला आहे त्या आरोपपत्रावर या ठिकाणी अंतिम निर्णय जो आहे तो आज 11 वाजता येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात जर बघितलं तर ही घटना घडली होती 1 मेला आणि जवळपास 54 दिवसांमध्ये म्हणजे 2.25 महिन्यांमध्ये हा निकाल जो आहे तो या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे 55 जणांची साक्ष नोंदवण्यात आलेली आहे. 1200 पानांचं आरोपपत्र या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे. या प्रकरणामध्ये जर बघितलं तर पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगाने या ठिकाणी तपास केलेला आहे. अवघ्या 16 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे. अनेक जणांची साक्ष घेतली असतील, पुरावे गोळा केले असतील. हे न्यायालयीन इतिहासामध्ये सगळ्यात वेगवान घडलेला हा खटला असं म्हणता येईल. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात जरी 55 जणांची साक्ष घेतली असली तरी 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीच त्या बालिकेला घेऊन जाताना ज्या 3 बालकांनी बघितलं होतं त्यांची साक्ष या ठिकाणी महत्त्वाची नोंदवण्यात आलेली आहे. दुसरं सीसीटीव्ही फुटेज आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वैद्यकीय जो अहवाल म्हणजे फॉरेन्सिक लॅबनी जो अहवाल दिलेला आहे तो एक अहवाल महत्त्वाचा असणार आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट. या सगळ्याचा विचार करून न्यायालय जे आहे ते आज अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजे वकील जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला त्या युक्तिवादावरून जो आरोपी आहे भीमराव कांबळे त्याला कदाचित फाशीची शिक्षा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. खरं तर त्याला जर या ठिकाणी आजच्या अंतिम सुनावणी दरम्यान जर त्याला स्वतःला तिथं हजर करण्यात आलं तर घटनेनुसार जो आरोपी असतो त्याला काय शिक्षा झालेली आहे ही प्रत्यक्षात सांगण्याची गरज असते. कारण इथून मागचा जर युक्तिवाद बघितला किंवा सुनावणी बघितलं तर ती इन कॅमेरा होत होती. काही वेळेला सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला कोर्टात हजर नव्हतं केलं होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याला हजर करण्यात आलं होतं. मात्र जर आज त्याला जर न्यायालयात हजर केलं तर निश्चित की त्याला फाशीची शिक्षा ही सुनावली जाणार आहे. जनमानसाची भावना सुद्धा तेवढीच तीव्र आहे. या आरोपीला या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशीच खरं तर जनमानसाची भावना आहे. त्यामुळे काय नेमकं कोर्टामध्ये घडामोडी घडतात निलेश आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी पुणे जिल्ह्यातलीच आहे. संपूर्ण देशभरामध्ये सध्या या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लोहगड किल्ल्यावरच्या केतन अग्रवाल प्रकरणामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे आणि ही घडामोड केतनच्या हत्येचा कट रचणाऱ्या सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीच्या अडचणी वाढवणारी ठरणार आहे. कारण पुणे ग्रामीण पोलिसांना आता एक माफीचा साक्षीदार मिळालाय. नीरज कुमार असं त्याचं नाव आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून माफीचा साक्षीदार म्हणून नीरजचा जबाब नोंदवला जातोय आणि हा नीरज म्हणजे चेतनच्या दुकानातला कामगार आहे. केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर आलेल्या चेतननं या नीरजच्या फोनचा वापर केला होता. तर नीरजकडे चेतनचा हा फोन होता. हत्येच्या दिवशी म्हणजे 18 जूनच्या सकाळी 7:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल हा नीरजकडे होता. दिवसभर चेतनला जेवढे फोन आले ते सर्व नीरजनं उचललेले होते आणि या दरम्यान नीरजच्या फोनचं लोकेशन हे लोहगड आणि परिसरामध्ये ट्रेस झालेलं होतं. त्यामुळे केतनच्या हत्या प्रकरणात नीरजची साक्ष ही महत्त्वाची ठरणार आहे. ज्यामुळे केतनच्या हत्येवेळी चेतन लोहगडावर हजर होता हे पोलिसांना न्यायालयामध्ये सिद्ध करता येणार आहे.
आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्याबरोबर जोडल्या गेल्या. चैत्रालीनं संपूर्ण हे प्रकरण जवळून सगळं पाहिलं, या सगळ्या घटनांची नोंद ती घेतेय. चैत्राली, एकंदरीतच यामध्ये ग्रामीण पोलिसांना, पुणे पोलिसांना एक मोठा पुरावा मिळालेला आहे, तो म्हणजे माफीचा साक्षीदार मिळालेला आहे. आता हे प्रकरण माफीच्या साक्षीच्या आधारे पुढे जाणार आहे. कशा पद्धतीने आता या प्रकरणाला आणखी वेग मिळणार आहे? काय नेमक्या माफीच्या साक्षीदाराकडून आणखी अपेक्षा असणार? निश्चितच आपण पाहतोय नीरज कुमार हत्याकांडामध्ये आता नवीन अपडेट समोर आलेली आहे. नीरज कुमार याला जे आहे ते पोलिसांनी आता माफीचा साक्षीदार बनवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नीरज कुमार हा खरं तर चेतन चौधरी याच्या दुकानामध्ये काम करणारा कामगार आहे. लोहगडला 18 जूनला लोहगडला जात असताना चेतन चौधरीने आपला मोबाईल हा नीरज कुमारकडे दिला होता आणि नीरज कुमारचा मोबाईल जो आहे तो घेऊन हा चेतन चौधरी लोहगडावरती गेला होता. याच दरम्यान जे आहे ते नीरज कुमारच्या मोबाईलचं लोकेशन लोहगड आणि आसपासच्या परिसरामध्ये ट्रेस झाल्यामुळे पोलिसांनी आता नीरज कुमारला माफीचा साक्षीदार बनवलेला आहे. नीरज कुमारची साक्ष खरं तर यामध्ये सर्वात महत्वाची ठरणार आहे. यामुळे पोलिसांना जे आहे ते या चेतन चौधरीचा मुख्य आरोपी जो आहे तो करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांना याच नीरज कुमारची साक्ष महत्वाची ठरणार असल्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता नीरज कुमारला माफीचा साक्षीदार केल्यामुळे पोलिसांना या संपूर्ण प्रकाराचा उलगडा करण्यासाठी उपयोग होणार. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. जाऊया पुढच्या बातमीकडे. आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मवियाच्या 60 पैकी 23 आमदार हे गैरहजर होते. आणि यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या एकीबाबत स्पष्टपणे खंत व्यक्त केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असं म्हणतो, पण प्रत्यक्षात सभागृहामध्ये आणि जनतेसमोर ही एकी दिसते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. येणाऱ्या काळात विधिमंडळ अधिवेशनात विरोधक म्हणून अधिक प्रभावीपणे आणि एकसंघपणे भूमिका मांडण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसंच राज्यभर सभा, बैठका आणि आंदोलनही संयुक्तपणे आयोजित करून महाविकास आघाडीची ताकद जनतेसमोर दिसली पाहिजे असं मत त्यांनी मांडल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील देखील वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव या सगळ्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण स्वप्नीलकडे. स्वप्नील, मविया एकत्रित दिसत नाही आणि खंत स्वतः उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या हाती आता हे आयतं कोलीत मिळालेलं आहे. यावरून अर्थातच आरोप प्रत्यारोप आणखी रंगत जातील. काय नेमके या बैठकीविषयी आणखी तपशील मिळत आहेत? अनुपमा, नक्कीच राज्यातील महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आलेली होती आणि महाविकास आघाडीची एकजूट ही दिसत नाही अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे. सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दिल्लीमध्ये सुद्धा पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र या अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीची भूमिका काय असावी, रणनीती काय असावी या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीने बैठक बोलावण्यात आली होती. सर्व आमदारांची बैठक होती. पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व आमदार हे मुंबईत असतात, त्यामुळे मुंबईत अगदी विधानभवनाच्या जवळ एका हॉटेलमध्ये ही बैठक होती. सभागृहामध्ये बैठकीला मोजकेच आमदार आल्याचं पाहायला मिळालं. 23 आमदारांची अनुपस्थिती या बैठकीला होती. यातील काही आमदार हे दिवसभराच्या कामकाजात सहभागी होते, मात्र संध्याकाळच्या बैठकीकडे दिसले नाही. बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती. नक्की कारणं काय दिली या आमदारांनी हे अद्याप समोर आलं नाही. मात्र जयंत पाटील या बैठकीला नव्हते, शरद पवार स्वतः या बैठकीला नव्हते. वैयक्तिक कारणासाठी ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाही अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र यावरून उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी खंत व्यक्त केलेली आहे. कारण एकीकडे राज्यामध्ये महायुती सरकारला जर रोखायचं असेल तर महाविकास आघाडीला एकजूट दाखवावी लागेल. मात्र ती एकजूट महाविकास आघाडीमध्ये खरंच दिसते का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुद्धा एक वाच्यता आपल्याला दिसायला भेटत नाहीये किंवा पाहायला मिळत नाहीये. कारण एकूणच प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी आहे. त्यामध्ये आमदारांनी एकत्र येऊन महायुतीमधील जे काही विषय असतील या विषयाविरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती. अशा प्रकारची चर्चा ही कालच्या बैठकीत झालेली आहे. मात्र
आगामी निवडणुका असतील, आगामी जे दौरे असतील ते महाविकास आघाडी म्हणून एकत्र केले पाहिजेत, दौरे एकत्र केले पाहिजेत, सभा एकत्र केले पाहिजेत आणि प्रश्नांना आवाजसुद्धा एकत्र दिला पाहिजे. अनेक समस्या आहेत त्या एकत्रपणे मांडल्या पाहिजेत अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे. मात्र 23 आमदारांनी अनुपस्थित दर्शवलेली, यामध्ये काही बडे नेते आहेत, बडे आमदार सुद्धा आहेत. मुंबईतील सुद्धा काही आमदार आहेत जे मुंबईत असून या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे नक्की या आमदारांची भूमिका आता काय असणार आहे, या आमदारांवरती कारवाई महाविकास आघाडीमधून त्या पक्षाच्या नेत्यांकडून केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी खरं. सध्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे बैठकांना, पक्षानं सांगितलेल्या बैठकांना जर उपस्थिती राहत नसतील तर काही राजकीय वेगळे संकेत मिळतात का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे अशा या आमदारांवर, बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर कारवाई काही होतीये का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ऑपरेशन टायगर बाबत पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेना युबीटीच्या बंडखोर खासदारांच्या मुद्द्यावर अंतर्गत सल्ला मसलत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अध्यक्षांना अंतिम निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी कायदेशीर घटनात्मक तज्ज्ञांकडून मतं घेण्यापूर्वी त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सर्व घटनात्मक कायदेशीर बाबींचा विचार करून माहितीपूर्ण आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य तो निर्णय घेता यावा, यासाठी अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी घेतलेले पूर्वीचे निर्णय देखील तपासले जातात, असंही सूत्रांकडून कळतंय. दरम्यान हे बंडखोर खासदार मशाल चिन्हावर निवडून आलेत आणि त्यामुळे ते ठाकरेंचेच आहेत, त्यांना थारा देऊ नका अशी मागणी इकडे शिवसेना युबीटीच्या खासदारांनी ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोरांबाबत सुद्धा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला याच कालावधीमध्ये निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता लक्ष आहे ते ओम बिर्ला यांच्या निर्णयाकडे. पुढे राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे. जिल्हा बँक निवडणुकांसाठी आता नवी समीकरणं उदयाला येतात की काय अशी चिन्ह निर्माण झालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे महायुतीसोबत आहेत. मविया पॅनलऐवजी महायुतीच्या पॅनलला त्यांनी पसंती दिली आहे. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे महायुतीसोबत आहेत. शिवसेना युबीटीचे आमदार आहेत अंबादास दानवे आणि जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीसोबत संधान त्यांनी बांधलंय. महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 पॅनल झालेले असतानाही दानवे यांनी मवियाऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यासाठी पसंती दिली आहे. आणि ही काही नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत 8 जण बिनविरोध संचालक झालेत. 12 जागांसाठी निवडणूक होतीये. बिनविरोधचा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि मवियाचे पॅनल तयार झालेत आणि त्यांच्यामध्ये आता थेट लढत होतीये. विशेष म्हणजे मवियाचे पॅनल बनले असताना सुद्धा अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. बँक निवडणुकीतला हा निर्णय स्थानिक पातळीवरचा असला तरी 4 दिवसांपूर्वी शिवसेना युबीटी खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. आणि या संपूर्ण बाबीवर बँकेत पक्षीय राजकारण नसतं अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. माझे सहकारी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत. विशाल, अंबादास दानवे यांचं पाऊल म्हणजे वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाहीये ना, असा खूप मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. का नेमका अंबादास दानवे यांनी अशा प्रकारचा हा निर्णय घेतलाय? खरं तर राजकारणात कुणीही सख्खा शत्रू नसतो आणि सख्खा मित्र नसतं असं बोललं जातं आणि याचीच प्रचिती छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आलेली आहे. अंबादास दानवे महाविकास आघाडीचे नेते आहे आणि सातत्यानं महायुतीच्या नेत्यांवर तोफ डागत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीनं जे पॅनल तयार केलं आहे त्याच पॅनलमधून अंबादास दानवे सुद्धा निवडणूक लढणार आहे. त्यामुळं महायुतीसोबत अंबादास दानवेंचं सौख्य झालं का असा चर्चा आता सुरू झालेली आहे. खरं तर या निवडणुकांमध्ये पक्ष नसतो, पॅनल उभे केले जातात. हे जरी सत्य असलं तरी महाविकास आघाडीचं एक स्वतंत्र पॅनल आहे. त्यामध्ये खासदार कल्याण काळे लढत आहेत, इतर काही लोकही लढत आहेत. मग जर हे सगळं असं असेल तर अंबादास दानवे महायुतीच्या पॅनलमधनं का लढत आहेत असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळं 6 खासदार आत्ताच गेले, अंबादास दानवेंचे म्हणत असं काही तर चाललं नाही ना, अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. म्हणून त्यामुळं संभाजीनगरच्या बँक निवडणुकीच्या या राजकारणानं एक वेगळंच वळण घेतलंय असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. यावर सध्या बोलण्यास कुणीही तयार नाही. अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बँक निवडणुका या पक्षावर नसतात, निवडून येण्याची हमी हीच या निवडणुकीचा पाया असते. त्यामुळं फक्त त्यासाठीच मी महायुतीच्या या पॅनलमधनं लढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र
कारण काहीही देत असले तरी महाविकास आघाडीचं पॅनल सोडून अंबादास दानवे महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढतायत, त्यामुळे चर्चा निश्चितपणे रंगलेल्या आहेत. निश्चितच, आणि त्यामुळे पक्षाकडून या संदर्भात काही विचारणा होतीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. विशाल करळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा सरकारच्या प्रतिनिधींनी पाळलेला नाहीये आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन करू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय. आमदार रोहित पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं आणि पंढरपूरमध्ये त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी यामध्ये मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आंदोलन मागे घ्यायला लावलं. मात्र तो शब्द या पवित्र भूमीत पाळला नाही असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय आणि आजपासून रोहित पवार मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. पुढे बातमी आहे तुकाराम मुंढे यांच्या संदर्भातली. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धाडसत्र सुरू केलं. पाणीपुरीपासून ते तंबाखूपर्यंत सर्व स्तरावर तुकाराम मुंढे यांची आता नजर आहे. आता मुंबईकरांचा आवडता नाश्ता इडली, वडा आणि डोशावर एफडीएची करडी नजर आहे. तुकाराम मुंढे यांनी मुंबईमध्ये नवी मोहीम आता सुरू केलेली आहे. मुंबईतले सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहारगृह यांच्यावर नजर ते ठेवणार आहेत आणि या नियमांची अंमलबजावणी होते की नाही याचा तपास करण्यात येणार आहे. मुंबईच्या रस्त्यावर इडली आणि वडे मोठ्या संख्येनं विकले जातात. अगदी ठिकठिकाणी गल्ली नाक्यावर अशा प्रकारे इडली वडे मिळतात. मात्र हे पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये धारावीमध्ये तयार केले जातात. अनेकदा हे अन्न तयार करण्यासाठी नियम पाळणारी आस्थापनं नसतात, तर घरामध्येच हे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आता त्यांच्यावर देखील एफडीएची नजर असणार आहे. ते तुकाराम मुंढेंनी आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंटकडे सुद्धा आपला मोर्चा वळवलाय. राज्यातले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक ठिकाणी याबाबतचा फलक लावणं बंधनकारक राहणार आहे. ग्राहकांना विशेष मागणी केल्यास बाटलीबंद पाणी देण्यात यावं असं स्पष्ट करण्यात आलंय आणि या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिलाय. ग्राहकांना सुरक्षित पाणी, द्रवसाधन, टॉवेल आणि साबण उपलब्ध करून देणं ही आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे ग्राहकांचं आरोग्य हे अधिक सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडं पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावेळी आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असं मी त्यांना सांगितल्या आदेशामध्ये. त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल. आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडं पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. त्याच्यामुळं ही पहिली गोष्ट करायची आहे. पुढे बातमी चंद्रपूरमधून. चंद्रपूर पोलीस तपास करत असलेल्या किडनी रॅकेट प्रकरणातला प्रमुख आरोपी असलेला डॉक्टर रवींद्र पालसिंग अखेर ब्रह्मपुरी पोलिसांना आता शरण आलाय. दिल्ली इथल्या रवींद्र पालसिंग हा अतिशय नामांकित सर्जन आहे आणि त्याचा या किडनी रॅकेटमध्ये प्रमुख सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याची पोलीस कोठडी मिळावी यासाठी चंद्रपूर पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते. मुंबई उच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी रवींद्र पालसिंग याचा जामीन रद्द केला, त्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र जामीन रद्द होताच फरार असलेला हा डॉक्टर अखेर आपल्या वकिलांसह ब्रह्मपुरीमध्ये पोहोचला आणि पोलिसांना शरण आला. शरण आल्यानंतर रवींद्र पालसिंग याच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला. न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी सुनावणीतून माघार घेतली आहे. तांत्रिक कारण देत सुनावणी घेण्यास त्यांनी नकार दिलाय. दिशा सालियनच्या मृत्यूला आता 5 वर्ष उलटलेली आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठानं दिशा सालियन मृत्यू प्रकरणामधल्या तपासाचा संथ गतीबाबत राज्य सरकारला जाब विचारला होता. दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटून गेल्यानंतरही मुंबई पोलिसांना तपास पूर्ण का करता आला नाही असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला होता. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती. मात्र न्यायमूर्ती चव्हाण यांनी तांत्रिक कारणास्तव आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही असं स्पष्ट केल्यानं या याचिकेवरची सुनावणी आता आणखी लांबणीवर गेली आहे.
बातमी आहे नाशिक धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणासंदर्भातली. निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तारच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे आणि नाशिक रोड न्यायालयामध्ये ही सुनावणी आहे. जामीन अर्जावर न्यायालय आता काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीतलं हे सगळं प्रकरण आहे. धर्मांतर आणि महिला अत्याचाराचं प्रकरण आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे आणि यामध्ये निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामिनावर, या तिघांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष आहे. नाशिक रोड न्यायालयामध्ये आज ही सुनावणी होणार आहे. पुढे बातमी आहे अशोक खरात संदर्भातली. भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी 2 दोषारोपपत्र आता कोर्टात सादर होत आहेत. नाशिक शहर, नाशिक ग्रामीण तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधात एकूण 17 गंभीर गुन्हे आहेत आणि 17 पैकी 12 अत्यंत गंभीर गुन्ह्यांचा तपास हा SIT कडून वेगात सुरू आहे. 2 गुन्ह्यांच्या दोषारोपपत्रावर 7 जुलैला कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष 7 जुलैकडे लागलेलं आहे. 2 गुन्ह्यांच्या दोषारोपपत्रांवर 7 जुलैला कोर्टामध्येही महत्त्वाची सुनावणी आहे. एकूण 17 गंभीर गुन्हे भोंदू अशोक खरातवर दाखल असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेली होती आणि 17 पैकी 12 हे अत्यंत गंभीर गुन्ह्यांचा तपास SIT कडून वेगात सुरू आहे. आणि पुढे बातमी आहे प्रलयंकारी भूकंपाची. एकाच वेळी 2 देश भूकंपांच्या हादऱ्यानं हादरून गेलेले. दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएला आणि आशिया खंडातले जपान हे देश एकाच वेळी भूकंपानं हादरलेत. व्हेनेझुएलामध्ये सलग 2 शक्तिशाली भूकंप झाले आणि या भूकंपाची तीव्रता 7.2 आणि 7.5 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे आणि या भूकंपामुळे व्हेनेझुएलामध्ये प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे असं सांगण्यात येत आहे. हा भूकंप व्हेनेझुएलातला गेल्या 100 वर्षातला सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानला जातोय आणि या भूकंपामुळे राजधानी कॅराकस इथं भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. आपल्याला या सगळ्या दृश्यांमध्ये किंकाळ्या सुद्धा ऐकू येतात. अनेक लोक सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडले, इकडे तिकडे धाव करत होते. या भूकंपामध्ये एक 22 मजली इमारत कोसळल्याची सुद्धा माहिती समोर येते. अनेक इमारती आणि घरांच्या काही भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हजारो नागरिकांचा या भूकंपामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दरम्यान याच वेळी तिकडे जपानमध्ये सुद्धा भूकंप झाला आणि 6.9 रिक्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता. या भूकंपामुळे सुनामीची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येते. आणि आता पाहूया जिल्ह्यातल्या बातम्या आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. पुण्यासाठी पुढचे 3 दिवस हे महत्त्वाचे आहेत. पुणे शहराला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढचे 3 दिवसामध्ये मुसळधार पावसाचा इशारा पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेतल्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 96.58% पाठ्यपुस्तकांचा पुरवठा पूर्ण झालाय. मागवलेल्या 5,37,61,286 प्रती शाळांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिकमधून. मालेगाव शहरावर पाणी टंचाईचं सावट आहे. केवळ 15 जुलैपर्यंत पुरेल एवढंच पाणी शिल्लक राहिले. नागरिकांना पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे. मालेगावच्या गिरणा धरणामधून जळगावला पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे. आणि आता बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड सोयगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. रस्ते पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली. पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 5 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे आणि पावसामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना आता गती मिळाली. आणि या बातम्यानंतर आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार.
MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.